अगदी एखादा जीव सहज महाराष्ट्रात जाऊ शकतो आणि त्यानंतर फोटो सेशन होऊ शकतं, हे या दृश्यांमधून पाहायला मिळत आहे। आणि सरपंच देशमुखांचा कसा क्रूरपणे छळ केलेला आहे, मारहाण आणि हत्येचे फोटो काढताना देखील समोर आलेले आहेत। हैवानांचे देशमुखांवर कसे अत्याचार होते या फोटोवरून आता आपल्या प्रत्यक्ष समोर आले। आतापर्यंत आपण ऐकलं होतं, म्हणजे सुरेश धस यांनी वारंवार वर्णन केलं होतं, अधिवेशना काळात देखील सभागृहात सांगितलं होतं, मात्र या फोटोवर कळतं की खरंच ही जी गँग होती, ही जी टोळी होती, ही किती क्रूर होती। अगदी गिरीश, एक माणूस असंवेदनशील असू शकतो, त्याला काही वाटू शकत नाही, दुसरा असू शकतो, तिसरा असू शकतो, 6 लोक एका व्यक्तीला मारत होते। ज्या माणसाचा उपवास होता, ज्याच्या पोटात पाणी नव्हतं, त्या माणसाला मारत होते, हसत होते, फोटो सेशन करत होते। त्यामुळे हे जे 6 आरोपी आहेत यांची मानसिकता काय असावी ह्याचा खरं तर विचार होणं गरजेचं आहे। ही कुठल्या लेवलची यांच्याकडे डेअरिंग होती किंवा कुठल्या लेवलची यांना भीती म्हणजे यांची मेली होती का प्रशासना अगदी किंवा पोलिसांची भीती नव्हती का असा प्रश्न उपस्थित झालाय। म्हणूनच तर अनेक जण म्हणतायत ना की आता असे सिंडिकेट, असे आकाशचे सिंडिकेट यापुढे तयारच व्हायला नाही पाहिजेत, पूर्णपणे ही गँग नेस्तनाबूत झाली पाहिजे, अशीच मागणी सगळ्यांची आहे। अगदी मारहाणीनंतर देखील यांनी फोटो काढले आणि संतोष देशमुखांना मारल्यानंतर त्यांच्याबरोबर देखील सेल्फी काढलेले आहेत। असे अनेक फोटो आहेत संतोष देशमुखांचे जे साम टीव्ही आपल्याला दाखवू शकत नाही, कारण आज घरातून तुम्ही ज्यावेळेस साम टीव्ही बघताय त्यावेळेस हे फोटो हादरवणारे असेल। हे फोटो आम्ही आपल्याला दाखवणार नाही आहोत, परंतु संतोष देशमुखांचे मारेकरी, हे क्रूर मारेकरी, हे हैवान आम्ही आपल्याला दाखवतोय। या हैवानांचा चेहरा लक्षात ठेवा आणि यांना फाशी मिळाल्याशिवाय यांना खरं तर बाहेर पडता आलं नाही पाहिजे, अशीच मागणी खरं तर प्रत्येक महाराष्ट्रातला नागरिक इथं करतोय। 2.5 महिन्यानंतर मला अजून आठवते, अजून 2.5 महिने झाले, 2.5 महिन्याच्या हत्येच्या घटनेनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात खवळलेला आहे, संतापलेला असं म्हणू शकतो। सैतानालाही लाजवणारी अशी ही दृश्य आहेत, असे हे फोटो आहेत। अगदी यांना हैवान म्हणावं, यांना सैतान म्हणावं, यांना नेमकं म्हणावं तरी काय, सगळ्या ज्या हैवान सैतान ही जी नाव आहेत ना, ही देखील इथं गळून पडली असतील। इतक्या क्रूरतेनं यांनी सरपंचांना मारलेलं आहे आणि त्यानंतर फोटो सेशन केलेलं आहे। त्यानंतर दात काढत हसत हे मारेकरी इथं उभे होते, व्हिडिओ बनवत होते। 15 फोटो यावेळेस तपासामध्ये समोर आलेले आहेत। चार्जशीट मध्ये या 15 फोटोंचा उल्लेख आहे, 3 व्हिडिओ आणि त्यानंतर या महाभागांनी, या हैवानांनी हे फोटो व्हिडिओ एका ग्रुपमध्ये शेअर देखील केले होते। अगदी बरोबर, मोक्कर गँगच्या या ग्रुपमध्ये हे शेअर केले आणि हे शेअर केल्यानंतर सगळ्यांनी त्याचा अगदी क्रूरपणे आनंद लुटलेला आहे। अगदी ही सगळी विकृती आहे। अगदी एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे जे फोटो काढले गेले ते फोटो ग्रुपवर शेअर होणं आणि त्या फोटोंचा आनंद लुटणं म्हणजे ही विकृती किती टोकाला होती। आणि ही विकृती नव्हे तर हे मानसिक रोगी आहेत की काय असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। हैवान होते हे देशमुखांवर, त्यांना अत्याचार करून मारणारे, आणि या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा ही कमी आहे असं आज महाराष्ट्रातला एक मोठा वर्ग बोलतोय। अगदी बरोबर आहे स्नेहिल, हैवानालाही लाजवणारी संतोष देशमुखांची हत्या आहे। हे फोटो तुम्हाला विचलित करू शकतात, मात्र बघतोय की काही व्हिडिओ आणि काही फोटो आहेत, 15 व्हिडिओ आहेत आणि 8 फोटो समोर आलेले आहेत। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचे धक्कादायक फोटो आहे आणि मारेकरांचा उन्माद या फोटोमधून समोर येतोय। महाराष्ट्राला हादरवणारा देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आलेले आहेत। सरपंच संतोष देशमुखांची कशी अमानुष हत्या झाली। आणि अगदी गिरीश, एक महत्वाचं आहे की यांनी हे सगळे व्हिडिओ फोटो जे आहेत ते एका ग्रुपवर शेअर करण्याची हिंमत दाखवली। मोकारपंथी असं या विकृतांच्या ग्रुपचं नाव होतं, त्या ग्रुपवर यांनी हे फोटो शेअर केलेले आहेत। त्यामुळे या ग्रुपमध्ये नेमके किती लोक सहभागी होते, हा व्हॉट्सअप ग्रुप कोणी बनवला होता आणि या ग्रुपमध्ये असणारा प्रत्येक सदस्य या हत्या प्रकरणामध्ये आरोपी आहे असं म्हटलं तरी चुकीचं कदापि ठरणार नाही। या सगळ्या आरोपींना गजाआड पाठवणं हे देखील पोलिसांचं कर्तव्य आहे। या लोकांना वाचवणारे लोक जे आहेत त्यांना देखील गजाआड पाठवणं, कडक शिक्षा करणं हे महाराष्ट्राचं कर्तव्य असं म्हटलं तर चुकीचं ठरणार। अगदी स्नेहिल बरोबर। आणि आपण बघतोय की या आरोपींनी क्रौर्याची परिसीमा गाठलेली आहे, म्हणजे हे क्रूर कृत्य करताना त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य, क्रूर हास्य आणि घटनेचा उन्माद, म्हणजे आपण, आमची यंत्रणा आमच्या हातात आहे, आमचं कोणीही वाकडं काही करू शकत नाही, हा जो उन्माद होता तो सुद्धा या दृश्यांमधून समोर येतोय। आता जो कोणी आड येईल त्याला आडवा करा असं चार्जशीट मध्ये वाल्मिक कराडनं लिहिलं, म्हटलं होतं, असा उल्लेख चार्जशीट मध्ये करण्यात आलेला आहे। त्यामुळे या आरोपींचे जे आका आहेत, ज्यांच्या इशाऱ्यावरून ही हत्या झाली, त्यांना देखील आपण बघतोय की शिक्षा आणि ती अत्यंत कडक होणं गरजेचं आहे। अगदी बरोबर स्नेहिल, आणि आका असतील, जो कोण वाल्मिक कराड आहे,
ह्याला जी सपोर्ट करणारी बी टीम होती त्यांना देखील सहआरोपी आता केलं पाहिजे, कारण याशिवाय आणखी मोठा पुरावा काय असणार आहे? अगदी जनावरांप्रमाणे मारहाणीनंतर यावेळेस जयराम चाटे हा संतोष देशमुख यांना निर्वस्त्र करत होता. अर्धमेल्या अवस्थेतील देशमुखांच्या अंगावर आरोपी प्रतीकनं लघुशंका देखील केली होती. आरोपी घुले हैवानी आवेशामध्ये देशमुखांच्या शेजारी उभा राहून फोटो काढत होता. देशमुखांना शिव्या देत आरोपींनी लाथाबुक्के आणि पाईपनं मारहाण केलेली आहे. हे सगळे फोटो आहेत. मारहाणीमुळे देशमुखांच्या शरीरातलं रक्त तळपायापर्यंत उघडल्याचं देखील या फोटोमध्ये समोर आलेलं आहे. हे फोटो आम्ही आपल्याला दाखवू शकत नाही. साम टीव्ही कायम सामाजिक भान जपत आलेला आहे. संतोष देशमुख या देशमुख कुटुंबियांचं त्यांच्या भावनांचा आदर साम टीव्हीने केलेला आहे. त्यामुळे आम्ही असे फोटो आपल्याला दाखवू शकत नाही, परंतु आम्ही या आरोपींचा पर्दाफाश करणार आहोत. त्यांचा चेहरा आज महाराष्ट्रातल्या तमाम जनतेसमोर आणणार आहोत आणि तेही फोटो. अगदी बरं स्नेहिल, आणि अर्धमेल्या अवस्थेत असलेल्या संतोष देशमुखांना या नराधमांनी साधं पाणी देखील पाजलं नाही. अगदी शेवटपर्यंत रक्त साखळेपर्यंत त्यांना बेदम मारहाण करत होती. अगदी प्रतीक घुले हा देशमुखांच्या छातीच्या बाजूला पाय टाकून त्यांच्यावर लघुशंका करत होता. हे बोलताना देखील अगदी हे शब्द सुचत नाहीये इतकं वाईट पद्धतीनं यांनी ही क्रूर हत्या केली आहे. बघा, आरोपी जयराम चाटे देशमुखांच्या अंगावरील शर्ट ओरबाडत जोर जोरात हसू लागला. मारहाणीनंतर जयराम चाटेनं सरपंचांना निर्वस्त्र केलं. महेश केदारनं देशमुखांना निर्वस्त्र करताना आरोपी केदार हसत सेल्फी काढत होता. प्रतीक घुले अर्धमेल्या अवस्थेतील देशमुखांच्या अंगावर आरोपी प्रतीक घुलेनं लघुशंका केली. आरोपी घुले हैवानी आवेशात देशमुखांशेजारी उभा राहून त्याने फोटो काढला. देशमुखांना शिव्या देत आरोपीनं लाथाबुक्क्या आणि पाईपनं मारहाण केली. मारहाणीमुळे देशमुखांच्या शरीरातील रक्त तळ पायापर्यंत ओघळल्याचं समोर आले. हे फोटो महाराष्ट्राला विचलित करणारे आहेत. निर्गुण हत्या करताना विकृत मारेकऱ्यांचा उन्माद या फोटोमध्ये कैद झालेला आहे. आणि यापेक्षा आणखीन मोठे पुरावे कोणते असू शकतात असा प्रश्न प्रत्येक सामान्य नागरिकाला पडलेला आहे. त्यामुळे या हैवानांना फास्ट ट्रॅक कोर्टाच्याही आधी आज कोणतं कोर्ट असेल आणि शिक्षा होत असेल तर मात्र ती शिक्षा झाली पाहिजे असंच आज प्रत्येकाला वाटतंय. हैवानांचं देशमुखांवर जे अत्याचार होते ते कॅमेऱ्यामध्ये या फोटोमध्ये कैद झालेले आहेत. क्रूर हत्येचे पुरावे समोर आहेत. हैवानांचे देशमुखांवर कसे अत्याचार त्यांनी केले या फोटोमधून सगळं समोर आलेलं आहे. हत्येनंतर देखील क्रूर आरोपींनी फोटो काढले.